धनुष एरिया मध्ये क्या बात है धनुष एक अप्रतिम असा गोलंदाज आहे बॅट्समॅन ऑलराउंडर मध्ये दाखल होत असताना पाहायला मिळते टाटू काढलाय बघ बॅटिंग करण्यासाठी बॅट्समॅनला पाठवायचं आणि शाह ही जोडी पाहायला मिळेल मॅनेजमेंट कमिटी मैदानाच्या आतमध्ये चेंडू सुपूर्द करा अजय भाई आपण चेंडू इकडे ठेवा इकडे ठेवा आणि एक बॉक्स अजून आणून ठेवा या गोष्टीची नोंद देखील करून घ्या जेणेकरून जर बॉल हरवला पुन्हा होता झाला लगेच आपण मैदानाच्या आतमध्ये चेंडू पाठवू या गोष्टीची नोंद करून घ्यायची मात्र गुण वाचवणं गरजेचं असेल चेंडू खूप चांगला पाहायला मिळतो चेंडू चला डीप मधून बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी तो पहिल्या चेंडूवरती पहिला प्रहार चेंडू सीमा पार चौकार पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती हा चौकार आपल्याला पाहायला मिळतो फलंदाजच्या पाठमधून अजून एका प्रकारची क्षेत्ररक्षक होते बॉल त्याच्या माध्यमातून मिस फील्ड पाहायला मिळते कॅचेस विन द मॅचेस असं आपण म्हणतो मात्र इथे 2 धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील पहिला चेंडू चौकार त्यानंतर 2 धावा एकंदरीत 6 धावा ऑनबोर्ड अतिरिक्त टेकास या चेंडूला मिळाले टॉपची समाप्ती पहिला चेंडू चौकार त्यानंतर 2 धावा आणि त्यानंतर होत असताना पाहायला मिळाला डॉट बॉल एकंदरीत बॅटिंगची टोटल 6 आकड्यावरती बॉलिंग मार्कवरती गोलंदाज तयार पुन्हा एकदा खूप चांगला डाउनी बॉल फिल्डर याचा प्रयत्न कॅच ड्रॉप होती दुसरी कॅच ड्रॉप होत असताना पाहायला मिळत 4 चेंडूंवरती आणि अशा परिस्थितीमध्ये एक धाव कंप्लीट 7 धाव धावपैकीवरती सात धाव पैसा दिया सुमित अरे इसका मारो अरे हमारा अकाउंट पे मत मारो सिंगल बघू दे तो फोटो काढले तो बघू दे चला स्पीड अप करायचं उलटाच तयार होते बॉलिंग मार्कवरती हुक करायचा प्रयत्न होता थोडीशी शक्ती झाली होती मात्र व्हाईट बॉल त्यांचा निघून केला व्हाईट शीट टीमच्या टोटलमध्ये मुस्ताम स्ट्रोकच्या मिड विकेटला ट्रॅव्हल होतो एक बॉल झाली कंप्लीट दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा दोन धावेच्या मदतीने 10 धावा
फलकावरती पाहायला मिळतात. आतापर्यंत पहिली षटक आणि पहिल्या षटकामध्ये चांगली अनुशासन जी मात्र होतं, मात्र फटकेबाजी देखील चांगली पाहायला मिळाली. बिस्कुट करायचा प्रयत्न चेंडूमध्ये आणि फलंदाज होतो बाद, विकेटचं पतन. समाप्ती. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 10 धावा धावपट्ट्यावरती पाहायला मिळतील. या टीमची अनुशासन पाहायला मिळत होता आणि पाहायला गेलं तर बिस्कुट करण्याचा प्रयत्न, अशा परिस्थितीत फलंदाज बाद झाला. 10 धावा फलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 2 नंबर पहिली मात्र कंप्लीट होईल. मी बॅटर श्री पाहायला मिळेल. हिट विकेटच्या स्वरूपामध्ये मात्र फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळाला. युगराज पटेल सर, दुसऱ्या बाजूला मुकेश ऑफिशियल ग्रामीण मधील स्टारकास्ट मात्र ऑफिशियल आपल्याला पाहायला मिळतील. पीडीपीएल प्राइस अनेक गटामध्ये स्वतःच्या नावाची वर्णी मात्र खेळाडूची पाहायला मिळते. आणि आजच्या दिवसाचा विचार केला तर क्रीडा स्पर्धा आणि त्यामध्ये देखील तालुका ऑफ मध्ये मुकेश सर आपल्याला पाहायला मिळणार आहे. तीन ऍक्शन मध्ये वन ऑफ द फायनेस्ट लिफ्टी बॅटर इन ठाणे डिस्ट्रिक्ट म्हणून त्यांची ओळख आहे. दुसऱ्या बाजूला मास्टर माइंड म्हणून त्यांची ओळख आहे. बाहुबली अर्थातच योगराज कुटेर तो देखील पाहायला मिळतात. पुन्हा एकदा बिस्कुट करायचा प्रयत्न. मात्र कंप्लीट स्वरूपात मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो इनसाइड सर्कल आणि फिल्डिंग चांगली पाहायला मिळते. कंप्लीट. एरिया पाहायला मिळते. दिवसाला टीम मधून बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी हात चौकार फलंदाजच्या बॅट मधून. नंतर पुढील मॅच पाहायला मिळेल. बाबा किंग 11 विपक्ष आझाद ग्रुप टीम्स. आपण तयारीच्या गोष्टीची नोंद आपण करून घ्या. पुन्हा आपण पाहू शकतो सुंदर धावची मात्र कंप्लीट असताना पाहायला मिळते. सातत्याने विकेट मात्र चांगली होत असताना आपण पाहू शकतो. टीमची टोटल मात्र स्कोर कार्ड वरती सध्याच्या स्थितीला पुढे जाते. अंपायर कडे मात्र दोन षटकांची समाप्ती. 21 धावा. पहिल्या षटकामध्ये 10, दुसऱ्या षटकामध्ये 11. आपण यार आपण
ध्यान देतात यार. मला काय दोन षटकांची समाप्ती होती. 21 धावा अंबूर. आंघोळ करून नाशिक घेऊन तसं एकाकडे चमोटरला मध्ये षटक क्रमांक दुसरा देखील कंप्लीट होतो. दोन्ही वाचवणं अत्यंत गरजेचं असलेल्या गोष्टीवरती नोंद आपण करा. दोन वाचवा मित्रांनो. आपल्याला 6 सामने आजच्या दिवसामध्ये कव्हर करायचे. एकंदरीत दुसरी मॅच ची मात्र सुरू आहे. 12:30 वाजून गेले. टोटल सध्याच्या स्थितीला 21 पॉईंट बॉलिंग मार्कवरती गोलंदाज तयार होतो. हे वाचवायचे मित्रांनो. मागच्या मॅच मध्ये एकंदरीत पाहायला गेलं तर लिगली 25 मिनिटं असतात. 5 षटकांसाठी मात्र 4 षटकांसाठी 27 मिनिटं लागली होती. चांगली पाहायला मिळतो. समाप्ती होते. 21 धावांवर आतापर्यंत पाहायला गेलं तर दुसऱ्या षटकामध्ये देखील फटकेबाजी चांगली झाली. यावेळेस खूप चांगला विकेट एरिया आणि चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. काउंट कॉर्नरला क्लिअर करत 4 धावांसाठी 25 धावांवर 25 रन ऑन द बोर्ड. उपस्थिती पाहायला मिळते. पाहायला मिळते. चेंडू चाललाय मध्ये पाहायला मिळतो. पुढे मॅच मध्ये हुशार ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. विचार केला तर IPL 12 प्रीमियर लीग ज्या हुशार आपल्याला पाहायला मिळतो. मागच्या 2 एडिशन मध्ये रबर बॉल असो किंवा टेनिस बॉल असो त्याचे संघ अर्थातच काही धाव देवी मानव बॉल हा मात्र फायनलचा मानकरी ठरत असताना आपल्याला पाहायला मिळालाय. अर्थातच स्वप्नीलजी म्हात्रे यांनी पुरस्कृत केलेला जो संघ आणि त्या संघाचा ट्रम्प कार्ड तो देखील त्यानंतर गौरवचा विचार केला तो देखील चांगली गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळाला. असं एक खेळाडू मात्र इन ऍक्शन मध्ये पुढील मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. मैं तो बोल रहा देख बोल आरोग मारो आवाज. हेलो हॅलो ट्रॅव्हल होतो आपल्याला पाहायला मिळतील. एकाच मात्र बॅकिंग होती. स्ट्राईक वरती फिटी झाली होती. एकदा पुन्हा एकदा कंप्लीट होईल. सिग्नलच्या मदतीने सध्याच्या स्थितीला आपल्याला पाहायला मिळेल 29 आकड्यावरती. शेवटच्या तिसऱ्या षटकामधील आपल्याला पाहायला मिळेल. चला वेळ अत्यंत गरजेचं असेल. गोष्टीवरती नोंद असणं गरजेचं. 29 समोरून साईडला जायचं सर्वांनी. चांगला पाहायला मिळेल. चेंडू चाललाय फायनल क्षेत्रामधून बॉलिंगच्या बाहेर 4 धावांसाठी एकंदरीत 5 धावा भीमर पाहायला मिळतो. एक फॅक्टर त्याला अनुसरून जर पाहायला गेलं तर 5 धावा सध्याच्या स्थितीला टीमच्या टोटल मध्ये ऍड होतील. 34 धावांवर 34 रन 34 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतो. चार्जिंगला लावलं होतं. किती मॅच आहे?
स्टार्टची ड्युटी ट्रॅव्हल होतो मात्र यासाठी सेकंड फिल्डिंग चांगली होती एक धाव अशी मात्र कंप्लीट झाली होती बॅक जर पाहायला गेलं तर विकेट पाहायला मिळते दोन धावा मात्र कंप्लीट होतात अशा परिस्थितीमध्ये षटक्रमांक कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल तिसरं 3 षटकांची समाप्ती होती 3 षटकांची समाप्ती होती नवीन गोलंदाजाने लगेच बॉलिंग मार्कवरती गोष्टीवरती नोंद असणे गरजेचं 3 षटकांची समाप्ती होती षटकांची समाप्ती होती 36 रन्स ऑन द बोर्ड षटक क्रमांक 3 कंप्लीट होत चौथ्या षटकामध्ये बॉलर बॉलिंग मार्कवरती तयार होतो स्ट्रोक चांगला डावनी बॉल फिल्डर येतो या झाली कंप्लीट फलंदाजी येतो बाद विकेटचं पतन अप्रतिम झेल पाहायला मिळाली झेलमेट अप्रतिम होतं अशा परिस्थितीमध्ये फलंदाज जो मात्र होत असताना पाहायला मिळत बाद विकेटचं पतन 36 धावांवर 36 रन ऑन दी बोर्ड दोन गड्यांच्या मैदानामध्ये 36 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात मी पाहतो साहिल येतो साहिल येतो चला खूप जास्त अवधी घेतला जातो ओपनर बॉयज तुमच्या माध्यमातून 25 मिनिटं झाले शतक पाहायचा प्रयत्न होता मात्र विकेट त्यानंतर येत असताना पाहायला मिळाला साई आणि साई अशा दुसऱ्याच्या विरोधामध्ये खेळत असताना प्लेयर्स आपल्याला पाहायला मिळतात बॉलिंग मार्कवरती साईने तर स्ट्राईक वरती साई अजून एक चांगला शॉट या देखील समाप्ती होती विकेट आणि त्यानंतर बॅक टू बॅक दोन डॉट बॉल मात्र पाहायला मिळतात टीमचे टोटल स्कोरकार्डवरती स्थगित सफल झालेत पुन्हा एकदा विस्तार सुरू आहे आणि इथे देखील एकदा कंप्लीट होत असताना पाहायला मिळते एका धावेच्या मदतीने टीमचे टोटल पोहोचले आहे 30 या आकड्यावरती 3 चेंडूंमध्ये 26 धावेवरती राहुल खेळतो दुसऱ्या बाजूला साईचा विचार केला तर 3 चेंडूंमध्ये एका धावेवरती तो खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतो मार्गस्थ मैदानाच्या चौथं हे शक्यतो 4 चेंडूंवरती फक्त आणि फक्त एक धाव आतापर्यंत येत असताना पाहायला मिळाली
मात्र त्याच्या माध्यमातून होते. दुसऱ्या बाजूला राहुलचं देखील कौतुक होणं गरजेचं आहे. योगदान मिळालं मात्र त्यानंतर राहुलने अप्रतिम अशी कामगिरी केली आहे. राहुल फटकेबाजी करत असताना एकंदरीत 200च्या स्ट्राईक रेटने 26 धावा बनवल्या 13 चेंडूंमध्ये. समाप्त होते 36 धावा 3 षटकांमध्ये होत्या. असं वाटलं होतं कुठेतरी 60 पर्यंत धावसंख्या जाईल, मात्र या षटकाच्या 5 चेंडूंवरती फक्त एक धाव आपल्याला पाहायला मिळाली. सामन्यामध्ये पूर्ण प्रकारे कल्लाट मिळते. 5 चेंडूंमध्ये फक्त एक धाव घरसून केली. 37 धावा ऑन बोर्ड. बदलापूर 11 त्याचे विपक्ष ओंकार बॉयज. बॉल पाहायला मिळेल. करंट टोटल मध्ये 38 38 धावा ऑन बोर्ड. 38 धावाच्या मात्र धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. चांगला चेंडू समाप्ती अवघ्या 2 धावांचे षटक आणि अशा परिस्थितीमध्ये षटक क्रमांक 14 कंप्लीट. 38 धावा धावा फलकावरती 38 रन ऑन द बोर्ड. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 38 धावा धावा फलकावरती पाहायला मिळतील. मॅच बाबा किंग 11 विपक्ष आझाद ग्रुप. बाबा किंग विपक्ष आझाद ग्रुप दोन्ही टीम लवकरात लवकर कॅप्टनला पाठवायचं. आपण टॉस मात्र करणार आहोत. मात्र व्हाईट बॉल इथे आपल्याला पाहायला मिळेल. 39 राज बॉलिंग मार्कवरती जे राजने पहिले षटक टाकले होते 10 धावा खर्च केले होत्या. असा राज आपण पाहतो. इथे पाहायला मिळतो विकेट्स पकडून होते. फलंदाज होते बाद धक्का लागतो. अशा परिस्थितीमध्ये 4 लवकर केला आणि तिथे देखील ऍक्युरेट होती. मात्र तो परत एक धाव कंप्लीट होती. दुसऱ्या धावेचा प्रयत्न बघता बघता 2 धावा होता. जिथे एक धाव होती तिथे मात्र 2 धावा कंप्लीट करताना पाहायला मिळते. ऑटो टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे सध्याच्या स्थितीला 41 आकड्यावरती. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 41 धावा स्ट्रायकर एंडवरती साजद. दुसऱ्या बाजूला राहुल. पाहायला मिळतात. अत्यंत गरजेचं असलेल्या गोष्टी आपण करून घ्यायचे. घोषित केला मात्र घोषित होत असताना पाहायला मिळतील. एकंदरीत पुन्हा एकदा टोटलमध्ये आढळतील. 43 धावा धावा फलकापटला आहेत. अप्रतिम मागच्या षटकामध्ये पाहायला मिळाली. उद्या 2 धावांचा तो षटक होता. त्यामध्ये जर पाहायला गेलं तर पूर्ण प्रकारे फ्रंट फूट वरती संघ आपल्याला पाहायला मिळाला. ओंकार बॉयज
हे काही पाहणं महत्वाचं आहे. पंचांशी वाद घालायचं नाहीये मित्रांनो. वाईट बॉल पंचांनी घोषित केला. चव्वेचाळीस जागा आफ्रिकामध्ये 3 गड्यांची मोबदल्यात स्ट्राईक रेंजवरती राहुल पाहायला मिळेल. 15-20 असं समीकरण पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून चुकीची वापर 4 धावांसाठी येतो. 48-48 धावा. याच दरम्यान सन्माननीय कल्लू दादा यांची उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं करूया स्पर्शाचं स्वागत. कल्लू दादांची उपस्थिती आपण पाहू शकतो. त्यांचं देखील करूया स्पर्शाचं स्वागत. मित्रांनो खूप जास्त अवधी तुमच्या माध्यमातून घेतला जातो. 35 मिनिटं होत गेलेत. आज चांगला पाहायला मिळतो. मात्र बॉल डबल मात्र पाहायला मिळाला. 140 असा प्रत्येक बॉल उपलब्ध असताना पाहायला मिळतील. 49 बॉलचा पंजाब विपक्ष बाबा 11 अशी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही टीमची कॅप्टनी लवकरात लवकर उपस्थिती दाखवायची आहे. 49 धावा धावतील त्यावरती. चला 2 वाजवायचे. एक्स्ट्रा ओव्हर मध्ये सर्कल आणि तोपर्यंत कंप्लीट होते. सिग्नल 50 धावा अशा परिस्थितीमध्ये कंप्लीट 50 धावा फुलकावरती पाहायला मिळतील. आणि बाबा किंग्स दोन्ही टीमच्या कॅप्टनी लवकरात लवकर उपस्थित दाखवायची. आपण लगेच टॉस करणार आहोत. मात्र नो बॉल पंचांनी निश्चित केलाय. नो बॉल आय थिंक बॉल पाहायला मिळतो. पाण्याला समोर जावं लागेल. फक्त एकाच मधला ट्रॅव्हल होते. क्षेत्ररक्षक येईल उचलेल फेकेल परंतु तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो. टार्गेट मात्र सेट करण्यात येतो. बाबा किंग्स आणि बॉईज ऑफ बंजारा दोन्ही टीमच्या कॅप्टनी लवकरात लवकर उपस्थिती दाखवते. अंपायर 2 धावा कंप्लीट होते का? 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज
नारल की पब्लिक बोले तो तकली क्या आपण नारळ की पब्लिक बोलतो ते पब्लिक. चला पुढे मॅच आपण टॉप करणार आहे. बळजबरी पंजा आज पुढे इन ऍक्शन मध्ये आणि तो संघ पहिल्यांदा या संघासोबत फाईट करेल. आमचं स्कोर आजपर्यंत माहिती देत होते 5 षटकांमध्ये झाले. ची गरज जय मस्के सायराज मस्के कल्पेश मस्के सतीश गांधीपुर हा टॉस करू आपण. चला तुषार देखील आल्यास आपण टॉस देखील करू. बौद्ध पंजाब विपक्ष बाबा 11 अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल. सो एक जबरदस्त मुकाबला आपल्या सर्वांचा भेटीला येणार आहे या दुपारच्या सत्रामध्ये. सर्वांचं सहर्ष स्वागत पुन्हा एकदा. पंजाब 2025 कॅप्टन किरण जाधव लवकरात लवकर किरणजी जाधव जे बाबा 11 संघाचे कॅप्टन आहेत. विनंती आहे किरणजी जाधव आपण या मुख्य वस्तूवरती आपलं सहर्ष स्वागत आहे. आमचे छोटे छोटे देखील इथे उपस्थित आहेत. त्यांचं देखील करू सहर्ष स्वागत. चला लावून भरपूर उत्तर केलं इतका उत्तर असतो जोरच्या मॅचला. सो मॅच सुरू करायची आहे. भरपूर बोलून आपण स्टेडियम आदरणीय उदयजी मस्के साहेब देखील उपस्थित आहेत. सहर्ष स्वागत आहे. 54 54 धाब्यांची गरज आहे. 54 धाब्यांचं लक्ष आणि लक्ष्याचा पाठलाग कशा प्रकारे होईल हे बघणं तितकंच महत्वाचं असणार आहे. किरणजी डांगे विपक्ष उदयजी मस्के बौद्ध पंजाब विपक्ष बाबा 11 अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल. एक जबरदस्त मुकाबला आपल्याला सर्वांना पाहायला मिळणार आहे. यात मात्र शंकाच नाही. असेल 5 ओव्हरची मॅच 5 ओव्हरची मॅच असेल. बंजारा संघाने टॉस जिंकून आणि बॅटिंगसाठी बाबा 11 संघाला इन्व्हाइट केलं. पूर्ण अपकमिंग मॅचचा टॉस आपल्या सर्वांना पाहायला मिळाला आणि पुढच्याच आपण या मॅचच्या दिशेला जाणार आहोत. चला बॅटर लवकरात लवकर मैदानावरती जा. बॅटर लवकरात लवकर मैदानावरती जायचं. भरपूर इथे तुमच्या माध्यमातून फिल्डिंग करत असताना घेतला गेलाय. त्यामुळे लवकर आतमध्ये जा. आयच्या कामाला म्हणतायत आम्ही तुम्हाला सांगतो. आणि त्या पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. मला वाटतं बदलापूर पाठवायचं माझ्या शुभेच्छा असतील विजयाच्या दृष्टिकोनातून. 5 षटके आणि 54 धाब्यांची आवश्यकता. 56 रनों की आवश्यकता. जीत के लिए सूत्र रहेगा, जीत के लिए इक्वेशन बैटिंग करते हुए टीम के लिए पंजाब प्रीमियर लीग 2025 एडिशन नंबर 1 और इस पहले एडिशन में सभी का तहे दिल से स्वागत है. एक तरफ बदलापुर टीम हमें देखने को मिलेगी और दूसरी तरफ एक्स्ट्रा प्लेयर कमेटी बॉक्स में उपस्थित रहना कंपल्सरी है. एक्स्ट्रा प्लेयर बाबा प्लेयर कमेटी बॉक्स मध्ये पाठवा आणि मॅचला लवकरात लवकर सुरुवात करायची आहे. नम्रतेची सूचना. सामन्याला सुरुवात. पहिला बॉल पटकन जबरदस्त पाहायला मिळतोय. हवेमध्ये निघून चालला बाहेर
आपल्याला पाहायला मिळाली. नॉन स्ट्राईकला कोण आहे? काय सिक्सर आहे का बाबू? तू इकडे मागं थोडा बाबू. तुम्ही बाजूलाच व्हा, तुम्ही बाजूलाच व्हा, बाजूलाच व्हा. त्यांना खुर्ची दे ना दोघांना. दोघं बसा, इथे बसा समोर. पहिला बॉल काय सिक्सर आला का? हे असं असतंय. ऑफसाईडला पुन्हा एकदा मोठा पट्टा मारायचा प्रयत्न. क्रॉस बॅटेड शोकाटे चेंडू हवेमध्ये डाऊन द बॉल कॅच संधी निर्माण झाली होती. कॅच झाली ड्रॉप आणि तोपर्यंत मैदानावरती बघता बघता कंप्लीट झाला. 2 वरती आपल्याला पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळतील. पहले ओवर में पावर प्ले की मजे करेंगे. पहिला बॉल का होता विचार? पहिल्या बॉलवर सिक्सर होता ना. पहिल्या बॉलवर षटकार आपल्याला पाहायला मिळाला. ओके चौकार. यावेळेस कव्हरच्या दिशेला ड्राइव्ह करायचा प्रयत्न जरूर होता. एक्स्ट्रा कव्हर मध्ये फिल्डरच्या माध्यमातून मिस्टेक. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करायचा प्रयत्न. वाईडिश एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामधून जोपर्यंत फिल्डर फिल्डिंग करतील तोपर्यंत 2 धावा सहज होतील. कंप्लीट दाखवले पुढे जाईल. पहिल्यावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील. मात्र पुढे सरकत असताना 8 या चौकार आला. त्यानंतर 2 फीट 2 बदल आपल्याला पाहायला मिळाले. दुसरा कसं मी म्हणेल अनकम्फर्टेबल पोझिशन वरती बॅटर होती. मात्र तरी देखील 2 बॉलवरती 2 जिंकता मिळाले आणि त्याचा कुठेतरी फायदा उचलायचा प्रयत्न करावा लागेल. पहिल्या मैदानावरती सुरू आहे. पवारची पॉवर आपण पहिल्या बॉलवरती पाहिली. पहिल्या बॉलवरती चौकार आला. घरी जा. चालक चंचल पाहायला असताना समाप्ती असंख्य फलकावरती आपल्याला सुरता धारण करत असताना पाहायला मिळेल. 8 या आकड्यावर पहिल्या बॉलवरती चौकार आला. वाटून लागलं की कदाचित पहिल्या षटकामध्ये 15 ते 20 धावांपर्यंत एक मजा असेल पोहोचायची. मात्र ते देखील असफल, कारण 2 बॉल 2 डबल आले. तिसरा आणि त्यानंतर चौथा बॉलवरती डॉट बॉल आणि 5वा बॉल किल डॉट आपल्याला पाहायला मिळाला. शेवटचा बॉल शिल्लक बोलत असलेला हरिपटाने पट्टा डाऊन द बॉल कॅचची संधी नक्कीच असेल आणि कॅच कंप्लीट झाली. फलंदाज बाद होते. विकेटचं पतन होत असताना विरुद्ध क्षेत्रामध्ये टिपला गेला. झोप समाप्त होतो. बॅटरचा खेळ. विकेटचं पतन. नवीन बॅटर त्याला लवकर या. भरपूर उशीर केला जातो. इतका उशीर होत नाही. लवकर करा. किती वेळ लावतात ते त्यांचा बॅट्समन निघत पण नाही. किती वेळ लावतात बघितलं ना. ओव्हर कमी कर. ओव्हर कमी कर. याच्यानंतर 4 ओव्हरची कर. पुढची टीम येते ना. तुम्ही खेळा. तुम्ही आहे ना, वाटलं तुम्ही तर म्हणतो तुम्ही खेळा यांना खेळू. अरे कमिटीची टीम आहे आणि टीमा नाही आल्या ना. खेळा ना तुम्ही. येण्यात काय टॉस झाला ना. जर लास्टच्या पोलमध्ये कोण नसेल तर स्वप्नातून साकार झालेली क्रीडा स्पर्धा आपल्या सर्वांना पाहण्यात येते. बॉलचा बच्चारा आपल्याला पाहायला बॉल ट्राय करत असताना सुईमधून धागा फिरावा आणि त्याप्रमाणे गॅपमधून बॉल फिरवत असताना बॉलला पाठवून दिला. एक्स्ट्रा कव्हर बाउंड लाईन चॉप आहे. बीपीएल बच्चारा प्रीमियर लीग ब्रँडेड 4 चौकार. ड्राईव्ह करत असताना एक्स्ट्रा कव्हरला चिरून पाडून सीमारेषा पलीकडे गेला. जिथे चौकाराची मोहर होते. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. राऊंड पोहोचेल 12 या आकड्यावर. हातामध्ये बॉल देण्यात आलेला आहे. दुसरं षटक बघूया अशा प्रकारे हातातील गोलंदाज यावेळेस पाहायला मिळाला. बॅटरने एक पाणी केली होती. कटाक्ष टाकला. मात्र मी म्हणेल बॅट्समनचा असंच असतो. बॉल हुकला तर वाईट बॉल तसंच असतं. बॉल हुकला तर बॉल वाईट. आणि
जो आहे तो जमिनीला लगत होता आणि झेल देखील थोडीशी खाली होते. काय 12 झाले 54 धावांची आवश्यकता असेल. आतापर्यंत झालं 12. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. जाऊन पोहोचेल 12 आकड्यावर झेल पूर्ण गतीने धावसंख्या पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळते. ओंकार बॉयज वर्सेस बदलापूर 11 अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजाची तयार झाली ट्रॅक वरती. कशा प्रकारची कामगिरी केली जाईल यावेळेस देखील पंचांकडे येऊन अपील करण्यात आली आहे. स्विचिंग अटेम्प्ट होता मात्र बॅटन बॉल मध्ये संपर्क होत नाही आहे. फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल स्थिरता धारण करत असताना पहिल्या बॉल वरती चौकाराला मात्र त्यानंतर 4 बॉल 4ही निर्धाव. त्यामुळे फार चांगलं कमबॅक करत असताना गोलंदाज श्याम या दुपारच्या सत्रामध्ये पाहायला मिळतील. ऑन साईडला बनवण्याची हवेमध्ये असेल. डाऊन बॉल फिल्डर नाही आहेत. सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघता बघता बॉल लाईनच्या अगदीच जवळ होता. अगदीच जवळ बॉल अडवण्यात आला मात्र तोपर्यंत मैदानावरती कंप्लीट होत असताना धावा 2 आणि 2 धावांच्या साथीने धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. 2 षटकांच्या अखेरीस जाऊन बसली आहे. 14 आकड्यावरती 18 बॉल आणि 40 धावांची आवश्यकता पाहायला मिळेल. 3 षटका आणि 40 धावांची गरज आहे. थोडंसं स्पीडअप करा. रिक्वेस्ट फुटली की वेळ वाचवणं गरजेचं आहे. याची आपण नोंद करून घ्यायची. 3 षटका 18 बॉल 18 बॉल मध्ये 40 धावांची आवश्यकता पाहायला मिळेल. अजून देखील या धावा बनू शकतात. क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये एखादा मोठा फटका आला बॅटवरती बॉल लागला तर त्यानंतर तुम्ही चांगले क्रिकेट खेळल्यानंतर मोठे फटके आले तर मात्र या धावा देखील बनू शकतात. कारण 18 बॉल आणि 40 धावा मी म्हणेल 2 मोठे फटके या मॅच मध्ये कमबॅक नक्की होईल. यावर मध्ये 2 मोठ्या फटक्याची नितांत गरज आहे. 2 मोठे फटके जर आले तर मॅच जबरदस्त बळण्यावरती जाऊन पोहोचेल. बॉलरचं नाव काय रे? यावेळेस देखील बॉलरचं नाव काय? वरती आपल्याला पाहायला मिळतो. बघूया रोहितच्या माध्यमातून कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. आपल्याला पाहायला मिळेल फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. जे मात्र स्थिर आहेत सगळीच पाहायला मिळेल. जबरदस्त क्रॉस द लाईन क्रॉस बॅटेड स्ट्रोक बॉल पाठवून दिलाय. विकेटच्या मधून बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्कोर कार्ड में 6 रन आए हुए. स्कोर कार्ड में बढ़ोतरी. स्कोर पर जाके पहुंचा. एक विकेट के नुकसान पर 20 रनों के ऊपर 34 रनों की आवश्यकता. 15 गेंद और 34 रन की जीत के लिए सूत्र ये जीत के लिए क्वेश्चन देखने को मिलेगा. पूरी तरीके से इस मैच में बैटिंग करते हुए टीम को अभी कमबैक करना पड़ेगा. किस तरीके से कमबैक होगा ये आने वाला वक्त आपको बता देगा. आड़े पल्ले से बड़ा स्ट्रोक मारना चाहते थे लेकिन इस टाइम स्ट्रोक में कहूंगा क्योंकि हाथों में बल्ला घुस गया और इसकी वजह से कुछ एलिवेशन भी ना मिल पाया और डिस्टेंस भी ना मिल पाया. मिड विकेट क्षेत्र में जब तक गेंद गई तब तक एक रन मुकम्मल और रन से स्कोर कार्ड में बढ़ोतरी. स्कोर कार्ड जाके पहुंचा 21 रनों के ऊपर 1 विकेट के नुकसान पर. 14 गेंदों में 33 रनों की आवश्यकता. यानी कि हर गेंद के ऊपर आपको कम से कम 2 रन तो मारने ही है और 3 रन लिए तो 16 पे सुहागा. इस बार कि बड़ा स्ट्रोक मारना चाहते थे. डीप में फील्डर रहेंगे लेकिन गेंद बाउंड्री लाइन के बाहर. फील्डर के मस्तक पर दस्तक देती हुई सीधे 6 रनों के लिए. यह बढ़िया स्ट्रोक था. बहुत बढ़िया बल्लेबाजी करते हुए अब इस मैच में कमबैक हो रहा है. बैटिंग करते हुए ऊपर बॉयज टीम का. इसे ही क्रिकेट कहा जाता है. हम कहते हैं कि क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टेनिटी. क्रिकेट अनिश्चितताओं का खेल है. यहाँ हर प्रेडिक्शन फेल है. बहुत बढ़िया तरीके से बल्लेबाजी. आड़े बल्ले से गेंदबाज को आड़े लिया और गेंद को निकाल दिया बाउंड्री लाइन के बाहर. बैक टू बैक ये दूसरा छक्का. बहुत बढ़िया बल्लेबाजी.
स्कोर कार्ड में बड़े तेज स्कोर कार्ड जाके पहुंचा है, देखते ही देखते 33 रनों के ऊपर 12 के 21 रनों की आवश्यकता। बारह के 21 रनों की आवश्यकता। ये मैच अब जबरदस्त देखने को मिलेगी। पूरी तरीके से बल्लेबाजी गेंदबाजी करने वाली टीम इस मैच के अंदर 50-50। यहाँ से जो बड़ी खेलेगा मैच जीतेगा, क्योंकि ये ओवर इस मैच का मैं कहूंगा सबसे इम्पोर्टेंट ओवर है। बोलू शकत नाही, मी काय म्हणतो बाहेरून नाही बोलू शकत, बोलूच नाही शकत, भले कोणी बोलतात ना ते लोकांना बोलत नाही, बोललीच नाही, अंपायर नाही, कोणीच नाही काय बोलू शकत, जोपर्यंत बॅट्समॅन नाही बोलत तोपर्यंत कोणीच नाही बोलू शकत। तुम्ही पण आहे ना त्यांना आहे ना तुम्ही कमिटीवाले बॅट्समॅन म्हणून त्याला काय ऑब्जेक्शन आहे, तुम्ही कशाला बॅट्समॅन नाही बोलू शकत, हीच होती उगाच। ए भाऊ एक पाणीची बॉटल पे बल्लेबाजी करते हुए टीम ऊपर बॉल को जीत के लिए हर बल्ले पे फिर से एक बार बड़ा स्ट्रोक मारना चाहते हैं, गेंद हवा में, डाउन द बॉल फील्डर रहेंगे, एक रन मुकम्मल और ये निकलती हुई बाउंड्री लाइन के बाद नसीब के ये 4 बल्लेबाज के खाते में ऐड होते हुए। बहुत बढ़िया बल्लेबाजी ऊपर नसीब की साथ मिलते हुए, कहा जाता है कि बाकी भी बहादुरों का साथ होता है और उसी तरीके से यहाँ पर बल्लेबाजी और उस पर बहादुर का भाग्य साथ देता हुआ। 16 रनों की आवश्यकता, 16 रन। फिर से एक बार बड़ा स्ट्रोक मारना चाहते थे, ऑप्शन के बाहर की गेंद को लपेटना चाहते थे, लेकिन गेंद और बल्ले में संपर्क नहीं। डॉट बॉल के लिए समाप्त। 2 गेंदों का खेल अभी भी शेष स्कोर में 8 गेंदें 16 रन। गेंद के ऊपर आपको 2 रन लुटाने हैं और बटोरने भी हैं उतने ही रन। फिर एक बार कट करना चाहते थे, लेकिन डॉट गेंद के लिए समाप्त। 7 गेंदें 16 रन जीत के लिए पोजीशन रहेगा। जिस बल्लेबाज ने इस मैच में कमबैक करके दिया, वही बल्लेबाज इस मैच को पूरी तरीके से सामने वाली टीम के खाते में झुकाने के लिए अभी जुड़ेगा। पूरी तरीके से बल्लेबाज खामोश। इस बार बड़े बल्ले से बड़ा स्ट्रोक मारना चाहते थे, लेकिन क्षेत्र में जब तक फील्डिंग की जाएगी तब तक 1 रन मुकम्मल और इसी के साथ देखते देखते 4 ओवर का खेल समाप्त। बल्लेबाज की विकेट मुकम्मल और टीम की टोटल जाके पहुंची है 49 रनों के ऊपर। 6 गेंदें 15 रनों की आवश्यकता रहेगी। 6 बॉल 15 रन की आवश्यकता है। 6 गेंदों में 15 रनों की आवश्यकता है। जीत के लिए समीकरण, ये जीत के लिए सूत्र और ये जीत के लिए इक्वेशन रहेगा। बैटिंग करते हुए ओमकार बॉयज इस टीम को 6 गेंदें 15 रन कंधे की जिम्मेदारी है अभी आखिरी ओवर की। अरे किती वाजता संध्याकाळी येतो माहिती आहे, आम्ही 5:30 ला जातो, 5:30 ला गेल्यावरती 4 ओव्हरच्या 3 मॅची होतात। काल आम्ही खेळायला जातो ना तिथे 4 ओव्हरांचा डोका फुटला। शुरू की 6 गेंदों में 15 रनों की आवश्यकता। 6 गेंदें 15 रन जीतेंगे। एक तरफ ओमकार बॉयज, दूसरी तरफ बंगलापुर रेजिमेंट। दोनों टीमें बढ़िया तरीके से क्रिकेट खेलते हुए अब तक आखिरी ओवर आ चुकी है और कौन सी टीम जीतेगी कौन सी टीम हारेगी इसका अनुमान लगाना अब भी मुश्किल है। 6 गेंदें 15 रन ये जीत के लिए सूत्र रहेगा। बैटिंग करते हुए बल्लेबाज तैयार मिस्टर विजय पर खेल रहे हैं। एक बार गेंद हवा में, एक्स्ट्रा कवर क्षेत्र में फील्डर रहेंगे। देखते देखते गेंद बाउंड्री लाइन के बाहर, डिपिश ओवर पॉइंट क्षेत्र में से गेंद सीमा पार, मिलेंगे रन 4।
सोबत आज चुना 5 गेले और 11 रनों की आवश्यकता होगी। 5 गेले 11 रन जीत के लिए यह सूत्र देखने को मिलेगा। परत घ्या अरे 6 टीम आहेत खेळ 4 गेले 11 रनों की आवश्यकता रहेगी। काय झालं तर एक टीम 2 जण खेळलं, एक हारली 2 जिंकले तर ती सेमीफायनल एक बार फिर से एक बार स्ट्रोक बढ़िया देखने को मिला। गेंद हवा में रहेगी ऐसे छोटे और तक नितीनजी भाबरे सर्वांना विनंती असेल या आपण आपल्या सर्वांचं स्वागत आहे। नितीनजी भाबरे आपल्याला विनंती असेल आपण या आपलं सहर्ष स्वागत। इथे राहूच नको भाऊ कारण पुढचं दिसतच नाही वरती बस वाटलं तर वरती बस खाली नको राहू ठीक आहे धावांची आवश्यकता असेल विजयासाठी हे समीकरण ओंकार बॉईज संघाला असेल। सलग स्पीडअप करा प्लीज रिक्वेस्ट। यावेळेस कव्हर पॉईंट क्षेत्रामध्ये फिल्डर आहे त्याची संधी निर्माण झाली मात्र हाताला ब्रश करून बॉल सीमा पलीकडे नशिबाची साथ आणि बॉल सीमा रेषा पलीकडे नशिबाचा षटकार। समीकरण 2 बॉल 3 धावांची आवश्यकता। चेसिंग कंपल्सरी स्पर्धेचा नियम आहे त्यामुळे कंपल्सरी 2 बॉल 3 धावा बनवणं आवश्यक असेल। ऐक ना डीजेवाला ते पण दोन बॉल 3 धावा स्ट्रोक मारला फक्त दिशा दाखवली सीमारेषा पलीकडे गेला जिथे षटकाराची नोंद होती। नशिबाची साथ देखील मिळाली एक्स्ट्रा कव्हर मध्ये फिल्डर होते तिथे मिस्टेक झाली। को काढोक लगा करतो मग यार फोटो काय निघाले यावेळेस मध्ये कमबॅक झाला बॉलिंग करत असताना बदलापूर विभाग संघाचा आता 1 बॉल 3 धावांची आवश्यकता। हा मॅच रंगली आहे मित्रांनो। बंजारा प्रीमियर लीग बीपीएल 2025 एडिशन क्रमांक पहिला आणि या पहिल्या एडिशनची दुसरी मॅच मित्रांनो अगदी शेवटच्या मोमेंट वरती जाऊन पोहोचली आहे। 1 चेंडू 3 धावा हुकला तर मुकला आणि ठोकला तर जिंकला या परिस्थितीमध्ये आता बॅटिंग करावी लागेल। 1 चेंडू आणि 3 धावा उत्तर बॉल की बदलापूर विभाग कुठला संघ जिंकेल एक चेंडू 3 धावा हे समीकरण। यावेळी चेंडू हवेमध्ये असेल मैदानावरती बघता बघता सिंगल कंप्लीट कॅच झाली ड्रॉप दुसरी धाव देखील कंप्लीट। आता तिसऱ्या धावेची मागणी करण्यात आलेली आहे आणि बघता बघता आपण पाहू शकतो मैदानावरती फलंदाज झाले 5 सामना बरोबरीत सुटला मात्र चेसिंग कंपल्सरी त्यामुळे बदलापूर 11 हा संघ विजय झालाय। कॉंग्रॅच्युलेशन टीम बदलापूर 11 8 लाख टफ लक टीम ओंकार बॉयज। सरपुढची मॅच बॉलचा पंजाब संघ फील्ड लावला दोन्ही फील्डिंग लावून घ्यायचं नाही आणला रे पीठ त्याच्यामध्ये लाव आणि काहीतरी बांध पिशवी हे कोण जिंकला रे हे जिंकले बदलापूर इलेव्हन तुमची शावडी घ्या आता मॅच आहे बॉयज ऑफ बंजारा बाबा इलेव्हन बॉयचा पंजाब बॉलचा पंजाब संघ फील्डिंग लावून घ्या। ऐक ना ए बाळा अजून कोणाकोणाचे थांबलेले टीम बॉलचा पंजाब फील्डिंग लावून घ्यायची आपल्याला नम्रतेची विनंती असेल। बाबा इलेव्हन बाबा किंग वेगळे बाबा किंग 11 वेगळे बाबा किंग आहे बाबा किंग आणि बॉयज ऑफ बंजारा अरे बाबा इथे लय गोंगाट चालू आहे बॉयचा पंजारा आणि अजून काय बघ त्याचंच ना गोंगाट अरे ते काय अरे काय माहितीये का तो बोलतो
आपण जरा. प्ले